मुंबईतील पावसाळ्यातील निष्काळजीपणामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या दोन्ही घटनांनी पुन्हा एकदा पाण्यात पोहताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून दिली आहे। पहिली घटना घडली ती मुंबईच्या दहिसर पूर्व येथील केतकीपाडा परिसरातील खदाणीत। येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मृत विद्यार्थ्यांची नावे पियुष गुप्ता आणि ओम अंकुश सिंह अशी असून दोघांचे वय अवघे 19 वर्ष होते। त्यांच्यासोबत अमन गिरे आणि दिवेश पटेल हे दोघे मित्रही पोहण्यासाठी गेले होते। मिळालेल्या माहितीनुसार या चौघांनी 2 दिवसापूर्वीच येथे पोहण्यासाठी येण्याचा बेत आखला होता। यातील एक जण यापूर्वीही या खदाणीत आला होता आणि त्यानेच इतर मित्रांना येथे आणले होते। प्राथमिक माहितीनुसार पोहण्यापूर्वी त्यांनी मद्यपान केले होते, त्यानंतर ते पाण्यात उतरले आणि ही दुर्दैवी घटना घडली। मात्र मद्यपानामुळेच हा अपघात झाला का याचा तपास पोलीस करत आहे। विशेष म्हणजे प्रशासनाकडून या खदाणीत पोहण्यासाठी येऊ नये अशा सूचना वारंवार दिल्या जातात, तरीही अनेक तरुण वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी पोहोचत असल्याचे समोर आलं आहे। दरम्यान दुसरी घटना घडली ती कांदिवली पश्चिम येथील चारकोप तलावात 22 वर्षीय सोनू विश्वकर्मा हा आपल्या मित्रासोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता। सोनूने पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली, मात्र दुसऱ्या फेरीसाठी पाण्यात उतरल्यावर तो परत वर आलाच नाही। या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस, NDRF आणि अखेर नेव्हीच्या पथकाने तब्बल 10 तासाहून अधिक काळ शोध मोहीम राबवली। अखेर रात्री उशिरा सोनूचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला। प्राथमिक तपासात सोनूनेही मद्यपान केल्याचे समोर आले आहे। मित्रांमध्ये पोहण्याची स्पर्धा सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी ADR नोंदवून पुढील तपास सुरू आहे। या दोन्ही घटनांमधून एक गंभीर संदेश समोर येतो। पावसाळ्यात खोल पाण्यात पोहणे, प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे आणि विशेषतः मद्यपान करून पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते। त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी।